गुड मॉर्निंग बालमित्रांनो. चला आज आपण तेनालीराम या धड्याचे प्रश्नांचे उत्तर लिहूया. चला आपली पुस्तक काढा नी प्रश्नांची उत्तरे लिहिणे शिका बाळांनो. चला इथे आहे नवीन शब्द शिकूया. शब्दार्थ बघा. दक्ष असणे. दक्ष असणे म्हणजे काय? सावध असणे. दक्ष असणे मीन्स सावध असणे, जागरूक असणे. मग्न होणे. मग्न होणे मीन्स तल्लीन होणे, दंग होणे. हित. हित हित मीन्स लाभ, फायदा. हित, लाभ, फायदा. आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला. आकृतीतील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. गोष्टीतील पात्रे. या गोष्टीत कोणकोणते पात्र आहे ते लिहायचे आहे मुलांनो. तर पहिला पात्र आहे राजे कृष्णदेवराय. पहिला पात्र आहे राजे कृष्णदेवराय. दुसरा पात्र आहे तेनालीराम आणि तिसरा पात्र आहे शेतकरी. प्रश्न 2. या गोष्टीतील कोणते पात्र तुम्हाला सर्वांत जास्त आवडले का? शेतकरी. बघा, या विद्यार्थ्याला शेतकरी आवडला कारण तो सर्वांचा विचार करून कामे करत असतो. प्रश्न 3. कोण म्हणाले? विद्यार्थी मित्रांनो ध्यानपूर्वक ऐका आणि बघा आणि तुम्ही पण वाचा आणि यानंतर व्हिडिओ बघितल्यानंतर आपली पुस्तक काढून, आपली वही काढून त्या पुस्तकामध्ये बघून आपल्या वहीत या प्रश्नांची उत्तरे लिहून काढा बरं का. मुलांनो प्रश्न उत्तराची वही वेगळी करा. उत्तरांची वही वेगळी असावी. त्यात छान छानसं लिहिलेलं असावं. नुसतं प्रश्न उत्तरच लिहून काढावे, त्यात पाठ लिहू नये. वेगळी अशी वही करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहून काढा बाळांनो. चला पुढे जाऊया. कोण म्हणाले? आता इथे वाक्य दिलेला आहे. यहाँ पर आपको एक जुमला दिया गया है. वो किसने कहा है बोलना. हे वाक्य कोण म्हणाले ते सांगा. ये जुमला किसने कहा है बोलिए. तेनाली. सर्वांत श्रेष्ठ माणूस कोण आहे? कोण म्हणाले हे? हे म्हणाले राजे कृष्णदेवराय. माझ्याहून श्रेष्ठ काय आहे तेनाली? हे कोण म्हणाले? हे म्हणाले राजे कृष्णदेवराय. आता चला पुढे. या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देईन. हे वाक्य कोण म्हणाले? तेनालीराम. महाराज
हा शेतकरी आपल्यापेक्षा आणि आपल्या राज्यापेक्षाही महान आहे. हे वाक्य कोण म्हणाले बरं? हे वाक्य तेनालीरामने म्हणाले. प्रश्न 4. घटनाक्रम लिहा. खालील घटना योग्य क्रमाने वहीत लिहा. बघा, आपल्या वहीत हे खालील घटना योग्य क्रमाने लिहा बाळांनो. जसा तुम्ही इंग्रजीमध्ये केलात ना, योग्य प्रमाणे सकाळी उठल्यानंतर अगोदर तुम्ही काय करता, त्यानंतर काय करता, जसे आहे ना तसे हे पण तुम्ही क्रमाने लावा. जाता जाता त्यांना एक शेतकरी दिसला. तेनालीरामचे बोलणे ऐकून महाराज विचारमग्न झाले. महाराज तेनालीरामसोबत आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले. घोड्यावर स्वार झालेले ते दोघेही बोलत बोलतच रस्त्याने पुढे निघाले. तर मित्रांनो, पहिला कोणता आहे? पहिला येणार ई. महाराज तेनालीरामसोबत आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले. हा आहे पहिला क्रमांक. यानंतर दुसरा क्रमांक येईल, घोड्यावर स्वार झालेले ते दोघेही बोलत बोलतच रस्त्याने पुढे निघाले. नंबर तिसरा कोणता येईल बाळांनो? जाता जाता त्यांना एक शेतकरी दिसला. नंबर 4 कोणता येईल? आ. तेनालीरामचे बोलणे ऐकून महाराज विचारमग्न झाले. तर अशा क्रमांकावर हा आपण आपल्या वहीवर अगोदर एक लिहा, त्यानंतर हा दुसरा वाक्य लिहा, त्यानंतर तिसरा वाक्य लिहा आणि त्यानंतर हा चौथा वाक्य लिहा. चला पुढे जाऊया. विचार करा व सांगा. 1. प्रश्न पहिला, शेतकरी सर्वश्रेष्ठ आहे. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. याचा काय अर्थ आहे? शेतकरी सर्वश्रेष्ठ आहे. तो का श्रेष्ठ आहे? कारण तो स्वतःचा हित बाजूला सारून दुसऱ्यांच्या हिताचा विचार करतो. आता प्रश्न दुसरा, या कथेतून तुम्ही काय शिकलात? या कथेतून तुम्ही काय शिकलात मुलांनो, ते सांगा. उत्तर, आपण सर्वांचा विचार करून कामे करावी. प्रश्न तिसरा, राजाच्या जागी जर तुम्ही असता तर तेनालीरामचे कौतुक कसे केले असते? तू खरं सांगितलंस. मला तुझे बोलणे पटले तेनालीराम. असे त्याला कौतुकी वाक्य बोलायला हवे होते. राजाने त्याला काहीही कौतुक त्याचे केलेले नाही. तर तुम्ही कसं कौतुक करणार ते तुम्ही आपल्या वाक्यात सांगा. कोणी विद्यार्थी असं सांगेल, शाब्बास तेनालीराम, तुला खरंच समजलं. शाब्बास तेनालीराम, तुझं बरोबर आहे. असं. खेळू या शब्दांशी.
प्रश्न पहिला, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा। नीचे दिए गए अल्फाज को जुमलों में इस्तेमाल कीजिए। न्याय, न्यायचा वाक्य करा मुलांनो। न्याय का जुमला बनाइए। राजा न्यायी असला पाहिजे। राजा न्यायी असला पाहिजे। गोड, गोड, गोड गोड बोला। गुड गोड असते, साखर गोड लागती। ऊस गोड असतो। कितीतरी असे वाक्य करता येते। सुख, सुखी रहा, सर्वांना सुखी ठेवा। सुख शांती असावी, असे वाक्य बनवा। श्रेष्ठ, जगात सर्वांत श्रेष्ठ कोण? जगात सर्वांत श्रेष्ठ कोण? प्रश्न दुसरा, खालील शब्दांना सु हा उपसर्ग लावून नवीन शब्द तयार करा। उदाहरणार्थ, वचन, सुवचन। वचनच्या अगोदर आपण सु लावलं तर काय बनले ते? वचनचं सुवचन। तसंच बोध, सुबोध। गंध, सुगंध। वास, सुवास। विचार, सुविचार। मूळ शब्दांच्या आधी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात। बघा मुलांनो, मूळ शब्दांच्या आधी वचन हा मूळ शब्द आहे, त्याच्या अगोदर आपण सु लावलं तर अशी अक्षरे त्यांना उपसर्ग म्हणतात। हा सु काय आहे? उपसर्ग। तर हे आपण पाठ करून घ्या। मूळ शब्दाच्या आधी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात। तर तुम्हाला प्रश्न येतो, उपसर्ग कशाला म्हणतात? उपसर्ग म्हणजे काय? उपसर्ग म्हणजे काय? उपसर्ग कशाला म्हणतात? तर मूळ शब्दाच्या आधी जो अक्षर जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात। हे उपसर्ग सु, इथे आहे सु। सुबोध, सुवचन, सुगंध, सुवास। तर मुलांनो, अशा प्रकारे प्रश्न पहिला बघा, शेतीतील विविध कामाविषयी माहिती मिळवा। मिळवलेली माहिती 5 ते 6 वाक्यांत लिहा। हे तुम्ही प्रॅक्टिकल करायचं आहे। प्रश्न 2, या कथेचा शेवट तुम्ही कसा कराल? कल्पना करा व लिहा। आता या कथेचं शेवट तुम्ही कसा कराल ते तुम्ही सांगा। उपक्रम, आता कृतीतून शिकूया। तेनालीराम, चतुर बिरबल यांची पुस्तके मिळवा। त्यातील गोष्टी वाचा। वाचलेल्या गोष्टी वर्गात मित्रमैत्रिणींना सांगा। तो बच्चों, आपने ये किताबें आपको पढ़ना है। बाळांनो, हे पुस्तक तुम्ही वाचा।
चतुर बिरबल, अकबर आणि बिरबलची गोष्टी, असे अधिक खूपच पुस्तके आहेत गोष्टींची. तुम्ही गोष्टींची पुस्तकं वाचू शकता. आणि बाळांनो, तुम्ही प्रश्नांची उत्तरं शिका आणि आपल्या वहीत लिहून सुद्धा काढा.